वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवलं। 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री 8 वाजता पुण्यातील नानापेठ परिसरात 2 मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या। यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली। आता कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे। अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा आदेश दिला। आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन युसुफ पठाण, सुजल मेरगू, यश पाटील, अमित पाटोळे, शिवम उर्फ शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर, मुनाफ पठाण यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। तर यापूर्वीच लक्ष्मी आंदेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आलं आहे। बंडू आंदेकर तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या टोळी युद्धातून वनराज आंदेकर याचा गेल्या वर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता। या खुनाचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, असे पोलीस तपासातून पुढे आले। गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। तर आरोपी पोलीस कोठडीत असताना झालेल्या तपासाची माहिती तपास अधिकारी असलेले सहाय्यक आयुक्त शंकर खटके यांनी दिली। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट मिथुन चव्हाण, ॲडव्होकेट मनोज माने, ॲडव्होकेट प्रशांत पवार, ॲडव्होकेट प्रतीक पवार आणि ॲडव्होकेट अमित थोरात यांनी बाजू मांडली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान पुणे शहर आणि परिसरात उफाळून आलेले टोळी युद्ध आणि कोयता गँगच्या नंगानाचामुळे राज्यभरातून पुणे पोलिसांवर मोठी टीका झाली। त्यानंतर पोलिसांनी अत्यंत आक्रमकतेने पावले उचलत गुन्हेगारांना आर्थिक दणका देऊन मुळावर घाव घालण्याची नवी रणनीती अवलंबल्याचं धोरण आखलं। त्यानुसार मंगळवारी पुणे पोलिसांनी आयुष कोमकर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी बंडू आंदेकर याच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवला। खरं तर आयुषची हत्या झाल्यापासून पुणे पोलीस या कारवाईची प्रक्रिया पूर्ण करत होते। हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होतं। त्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येत होता। संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे। उत्तर प्रदेश सरकारचा बुलडोझर पॅटर्न देशभरात गाजत असताना पुणे पोलिसांनीही शहरातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी आर्थिक स्रोतांवर घाव घालण्याचं ठरवलं। मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यात किंवा तत्सम मोठ्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांचे कुटुंब, त्याला आधार देणारे लोक आदींवर कारवाईचा बडगा उगारलाय। पुण्यातील गणेश पेठेत बंडू आंदेकर याने अवैध मार्गाने पैसे जमवून अनधिकृत बांधकाम केले आहे। हेच बांधकाम पुणे पोलिसांनी जमीनदोस्त केले। यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। ही कारवाई करून गुन्हेगारांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे इरादे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराचे समोरील आणि आसपास त्याने त्याच्या कुटुंबियांनी उभारलेले अनधिकृत घर, पत्रा शेड, शौचालय हे पुणे महानगरपालिका तसेच पोलिसांनी बंदोबस्तात पाडून टाकले। बंडू आंदेकरच्या घरी छापेमारीत 2 पिस्तूल, 4 कार, 4 दुचाकी, 28 मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोकड असा 95,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या तपासात आंदेकर आणि कुटुंबाच्या घरामध्ये सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले असून कोण येते आणि जाते यावर सतत लक्ष ठेवले जात होते। एका सदस्याने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याचं आढळून आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे। तसंच बँक खात्यांमधील 1,47,00,000 रुपयांची रोकड गोठवण्यात आली आहे। पोलिसांच्या तपासात बंडू आंदेकरकडे फुरसुंगीत 24.5 गुंठे जमीन, कोथरूडमध्ये फ्लॅट, 2 दुकाने, 3 मजली घर, नानापेठेत फ्लॅट, लोहियानगरमध्ये 2 खोल्या आणि हडपसरमध्ये 1 खोली असल्याचं समोर आलं। वृंदावनी वाडेकर हिच्याकडे 3 मजली घर, 1 टपरी, हडपसरमध्ये खोली। शिवम आंदेकरकडे मुळशीत 22 गुंठे जमीन, कोथरूड व नानापेठेत फ्लॅट व दुकाने आहेत। तर शिवराज आंदेकरकडे नानापेठेत फ्लॅट आणि सोनाली आंदेकरकडे 2 दुकाने आहेत।
आता गेल्या 10 वर्षांपासून गणेशपेठ येथील मासे मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटीहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय। याबाबत आंदेकर टोळीतील 6 जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर, कृष्ण आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, सोनाली आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचं निष्पन्न झालंय। याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 12 वर्षांपासून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळल्याचं तपासात उघड झालंय। दरम्यान पुणे शहर पोलिसांनी पुण्यातील टोळी युद्धाविरुद्ध केलेल्या सक्षम आणि कठोर कारवाईमुळे दहशतीला घाबरून तक्रार न देणाऱ्या नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेलाय। या कारवाईमुळे नागरिकांचं मनोबल वाढलंय। परिसरातील एका दुकानदारानं सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळीचा मागील 13 वर्षांपासून दरमहा प्रोटेक्शन मनीच्या नावानं खंडणी उकळण्याचा व्यवसाय उघड केलाय। या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। खंडणी प्रकरणात बंडू आंदेकर टोळीनं आजपर्यंत 20 कोटीपेक्षा अधिक रक्कम मासे व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा आणि इतर सहकार्य करण्याबाबत प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळल्याचं समोर आलंय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी विरुद्ध आक्रमक व कठोर कारवाई सुरू केली आहे। पुणे शहरात शांतता, कायदा सुव्यवस्था राबवण्याबाबत पुणे शहर पोलीस कटिबद्ध आहेत असा संदेश सामान्य नागरिकांमध्ये गेला आहे। नागरिकांनी देखील कोणत्याही दहशतीला न घाबरता होणाऱ्या किंवा घडलेल्या गुन्ह्यांबाबत पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।